गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आज आपण क्लास 6चा जो इंग्लिशचा टेक्स्टबुक आहे यामधील 2.4 नावाचा जो लेसन आहे युनिट 2मधील हा आज आपण बघणार आहे. बघा, तर 2.4 नावाचा जो लेसन आहे हा पेज नंबर 37वरती असून इथे माझ्यासमोर टेक्स्टबुक आहे. तुम्हीही तुमच्यासमोर टेक्स्टबुक ठेवून त्यामध्ये लक्षपूर्वक लाईन टू लाईन बघा. तर 2.4 नावाचा जो लेसन आहे त्याचंच नाव आहे द माऊस मर्चंट. म्हणजेच काय, एक उंदराचा व्यापारी. मर्चंट म्हणजे व्यापारी. बघा, वन्स अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. आता एकदा काय होत होतं, अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. तर एक श्रीमंत, रिच म्हणजे श्रीमंत, मर्चंट हा व्यापारी, एक श्रीमंत व्यापारी आपल्या मुलाला काय करत असतो, लेझी आळशी मुलाला रागवत असतो. आय गिव्ह यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. बघा, तो त्याला म्हणतो की मी तुला काय केलं, आय गिव्ह यू सो मच मनीज, मी तुला भरपूर सारे काय दिलेत, पैसे दिले, टू स्टार्ट अ बिझनेस म्हणजे व्यापार सुरू करण्यासाठी मी काय केलं की भरपूर सारे तुला पैसे दिलेत. मच स्टार्ट टू बिझनेस अँड एट, तरीसुद्धा, एट म्हणजे तरीसुद्धा, यू हॅव नॉट अर्न एनिथिंग, तरी सध्या तू काहीच कमावलेलं नाही आहे. यू आर गुड फॉर नथिंग म्हणजेच काय, तर तू बिनकामी आहे, बिनकामी आहेस. काय बिनकामी आहेस. लुक ॲट दिस डेड माऊस. बघ एक असा माऊस उंदराला पकडतो, मेलेला असतो तो, आणि त्याला पकडून तो त्याला दाखवतो. लुक ॲट दिस डेड अँड माऊस. बघा, हा जो उंदीर आहे ना, हा मेलेला उंदीर आहे ना, त्याला दाखवतो अ कॅपेबल मॅन म्हणजेच काय, ज्यामध्ये क्षमता असेल असा माणूस, कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. बघा, एक जर का क्षमता असलेला माणूस किंवा ज्ञान असलेला माणूस कॅन स्टार्ट अ बिझनेस, या उंदरापासून सुद्धा काय करू शकतो, तर त्याचा जो बिझनेस आहे, व्यवसाय आहे, हा सुरू करू शकतो विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. म्हणजे हा जसा उंदीर आता युजलेस झाला ना, हा कुठल्या कामाचा आहे का, नाही, तो मेलेला आहे. त्यापासून काय मिळणार आहे, काहीच नाही मिळणार आहे. गेला, मेला तर काय मिळणार आहे, काहीच नाही मिळणार आहे. म्हणून काय, तर हा युजलेस आहे, न कामाचा. पण जो एखादा कॅपेबल माणूस असेल ना, तो माणूस काय करू शकतो, या उंदरापासनं, मेलेल्या उंदरापासनं सुद्धा काय व्यवसाय सुरू करतो. सोमदत्ता, हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय, हिअर्ड हिज वर्ड्स. आता सोमदत्ता नावाचा एक व्यक्ती असतो, तो काय करत असतो, ह्या सर्व गोष्टी, म्हणजेच तो जो मर्चंट आहे आणि त्याचा मुलगा आहे, तो मर्चंट त्या मुलाला ओरडत आहे आणि हे सर्व त्याला सांगत आहे. त्यावेळेस तो सोमदत्ता, हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय म्हणजेच काय, गरीब असा, ऑर्फन म्हणजे काय, तर अनाथ असा मुलगा, ते सर्व शब्द तो ऐकत होता. ही वेंट इन, आणि तो आता बाहेर होता, आणि बाहेरून आता आतमध्ये गेला. अँड रिक्वेस्ट द मर्चंट, आणि त्यांनी काय केली, विनंती केली. कुणाला, मर्चंटला, त्या व्यापाऱ्याला विनंती केली. प्लीज लेंड मी दिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. आता तो त्या मर्चंटला म्हणायला लागला, प्लीज लेंड मी म्हणजे उधार द्या, किंवा म्हणजेच जसं आपण एखादी गोष्ट मी परत करेल असं म्हणतो तशा टाईप. तर बघा, तर प्लीज लेंड मी धिस माऊस, मला हा काय करा, उधार द्या हा माऊस, ॲज अ कॅपिटल म्हणजेच काय, तर एक भांडवल म्हणून हा उधार द्या. अँड आय विल ट्राय माय लक, मी माझं नशीब आजमावेल. बघा, थर्ड पॅरा बघा. द मर्चंट ब्रस्ट आउट लाफिंग. आता तो मर्चंट जो आहे तो ब्रस्ट आउट लाफिंग म्हणजेच काय, तर मोठ्याने हसायला लागला, त्याला हसू फुटला. बट स्टील, पण अजून सुद्धा, ही गेव द माऊस टू सोमदत्ता, अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्ता रोट आउट हिम. आता त्यांनी तो मेलेला उंदीर त्या सोमदत्ताला दिला, आणि एक रिसिट म्हणजेच काय, तर एक पावती त्यांनी बनवून घेतली. दॅट सोमदत्ता रोट आउट टू हिम, त्यामध्ये त्यांनी त्याच्याकडनं लिहून घेतलं. सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन टू द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड. आता सोमदत्ताने तो जो उंदीर होता तो पकडला, आणि तो वॉकिंग टू द स्ट्रीट, आता डाऊन टू द स्ट्रीट म्हणजेच काय, तो रस्त्याला चालायला निघाला. विथ द डेड माऊस इन हिज हँड, आणि त्याच्या हातामध्ये तो मेलेला उंदीर
होता. तर बघा आता काय होतं, वेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम. आता त्याला एक दुसराच शॉपकीपर म्हणजेच काय दुकानदार त्याला बोलावतो, कम हेअर बॉय, कम हेअर, इकडे ये मुला, इकडे ये, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. मला काय ना, मला या माऊसची काय गरज आहे, फीड टू माय कॅट म्हणजेच काय तर माझ्या मांजरेला हा खाऊ घालण्यासाठी मला या माऊसची काय गरज आहे. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्रॅम फॉर इट. आणि मी काय करेल, मी तू हा मला माऊस दे आणि मी या बदलेत तुला काय करत आहे, तर मी तुला या बदलेत हँडफुल म्हणजेच काय मूठ भरून, 2 हँडफुल 2 मूठ भरून ग्राम म्हणजेच काय तर हरभरे देईल तुला या करता. तू जर मला उंदीर देशील तर मी तुला 2 मूठ भरून हरभरे देणार. सोमदत्ता ॲक्सेप्ट द ग्राम. आता सोमदत्तानी काय केलं, ॲक्सेप्टेड केले ते ग्राम जे देणार होता ते ग्राम त्यांनी ॲक्सेप्ट केले म्हणजेच काय स्वीकार केलेत. ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्राम वेल. आता सोमदत्ता हा घरी गेला आणि सोमदत्तांनी ते जे ग्राम दिले होते, त्याला जे हरभरे दिले होते ते चांगल्या प्रकारे रोस्टेड केले. रोस्टेड म्हणजेच काय भाजणे, तर त्यांनी चांगल्या प्रकारे भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉसरोड विथ हिज ग्राम अँड द वॉटर. आता बघा, आता सोमदत्ता रोस्टेड द ग्राम वेल आणि त्याने चांगल्या प्रकारे आता ते रोस्टेड म्हणजे भाजलेत. देन ही टूक अ पिचर. पिचर म्हणजे काय तर एक मातीचं मोठंसं भांड, मातीचं मोठंसं भांड. ते मोठंसं भरून भांड काय घेतलं त्यांनी, पाणी घेतलं. अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड विथ हिज ग्राम अँड वॉटर. आणि ते जे हरभरे आहेत, भाजलेले हरभरे आणि त्याचसोबत काय ते पाण्याचं जे मोठं असं भांड घेऊन तो रस्त्याच्या बाजूला उभा राहिला. ही वेटेड फॉर अ लॉंग टाइम. त्यांनी भरपूर वेळ काय केलं तर वाट बघितली. इन द इव्हनिंग वेन द लेबर वेअर रिटर्न फ्रॉम द वूड. आता शेवटी काय झालं की रात्र झाली, म्हणजेच इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ, सॉरी. तर म्हणजे आता काय सकाळपासून तो गेला असेल समजा, तर तो खूप वेट करायला लागला. तो खूप वेळपर्यंत तिथे थांबला आणि ॲट द एंड म्हणजेच काय ॲट द एंड ऑफ डे म्हणजेच इव्हनिंगला, इन द इव्हनिंग संध्याकाळी, वेन द लेबर्स वेअर रिटर्न फ्रॉम द वूड. आता बघा, आपणही कुठे कामाला जात असू, तसंच आता मजूर लोक जिथे कुठे कामाला जात असतील तिथनं ज्या वेळेस परततात, म्हणजे त्यांची ड्युटी जी असते ती ड्युटी झाल्यानंतर ते जेव्हा परततात त्या टाइमला फ्रॉम द वूड म्हणजेच काय त्या जंगलामधनं ते जेव्हा परतत होते, दे सॉ द बॉय विथ द रोस्ट ग्राम अँड वॉटर. त्यांनी त्या मुलाला पाहिलं, जो मुलगा रस्त्याच्या बाजूला उभा होता. याचंच नाव काय होतं, सोमदत्ता. बघा, यांनी सुरुवातीला मेलेला उंदीर आणला. त्या मेलेल्या उंदराला मागितलं एका शॉपकीपरनी. त्यांनी त्याला 2 मूठ भरून काय दिले, ग्राम दिले, हरभरे दिले. त्यांनी ते रोस्टेड केले आणि आता मोठ्या अशा भांड्यात ते पाणी घेतलं आणि ते हरभरे घेतले आणि तो रस्त्याच्या बाजूला उभा राहिला. दिवसापासून त्याच्याकडे कोणीच आलं नाही आणि शेवटी दिवसाच्या शेवटी म्हणजे संध्याकाळी आता लोक कामावरनं येत होते, परतत होते. त्यावेळेस त्यांनी त्या मुलाला पाहिलं. दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्राम म्हणजेच काय त्यांनी ते भाजलेल्या हरभऱ्यासोबत आणि पाण्यासोबत उभा असलेल्या त्या मुलाला पाहिलं. सोमदत्ता ऑफर देम द ग्राम अँड वॉटर पोलाइटली. आता सोमदत्ता हा त्यांना काय करत होता, ऑफर करत होता. ते जे भाजलेले हरभरे होते आणि पाणी होतं, तो त्यांना नम्रपणे त्यांना काय करत होता, ऑफर करत होता. बघा समोर पेज नंबर 38 वरती बघा. बट वी हॅव नो मनी. आता तो त्यांना ऑफर करत होता, त्या लेबर लोकांना ऑफर करत होता. आता लेबर लोकांना ऑफर करत असताना ते काय म्हणायचे त्याला, बट वी हॅव नो मनी. आमच्याकडे पैसे नाही आहे. टू स्टिक ऑफ द वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. बघा, 2 काठ्या ज्या आहेत ना, स्टिक म्हणजेच काठ्या, 2 काठ्या आम्ही तुला काय देऊ, तर तुला या बदल्यात देऊ, वी कॅन गिव्ह. आम्ही तुला या बदल्यात 2 काठ्या देऊ शकतो. लाकडाच्या ज्या काठ्या असतात त्या जंगलामधनं आणलेल्या, ते कारण की जंगलामध्ये काम करायचं असायचे, तर त्या जंगलामधनं परत येताना त्यांच्याकडे काठ्या वगैरे असायचे, तर पैसे नसायचे. मग हा त्यांना म्हणाला की हा ग्राम वगैरे ऑफर करायला लागला, तर ते म्हणाले की आमच्याकडे पैसे नाही आहे. म्हणून त्यांनी काय ठरवलं की आम्ही तुला काय करू, आम्ही ज्या जंगलामध्ये काम करतो त्या जंगलातल्या आम्ही जेव्हा काट्या घेऊन जातो त्या काट्यांमधल्या आम्ही तुला 2 काट्या देत जाऊ या बदलीमध्ये.
वी कॅन गिव्ह, आम्ही तुला या बदल्यात 2 काट्या देऊ शकतो. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. आता या सर्व गोष्टींसाठी हे चांगलं एक पेमेंटची पद्धत होती की त्या बदल्यात मला तुम्ही काट्या द्या, मी तुम्हाला हरभरे देईन. क्लेम सोमदत्ता. ओके, ठीक आहे सोमदत्ता. बाय एक्सपेक्टिंग टू स्टिक फॉर इच लेबर, सोमदत्ता कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक. आता त्या लेबरकडनं तो काय करायला लागला, स्वीकार करायला लागला. त्याच्या 2-2 काट्या होत्या, तो त्यांच्याकडनं स्वीकार करायला लागला. इच लेबर सोमदत्ता कलेक्टेड अ स्मॉल बंडल टू स्टिक. अशा प्रकारे त्यांनी 2-2 काट्या केल्या, 2-2 कोट्या जमा केल्या. तो त्यांना हरभरे देत गेला आणि अशा प्रकारे आता त्याच्याकडे काय झालं, एक छोटंसं बंडल तयार झालं त्या काट्यांचं. ही टूक द बंडल टू द मार्केट. आता ते बंडल तयार झालेलं बंडल त्यांनी काय केलं तर त्याच्या मार्केटला नेलं. म्हणजेच काय, तिथं जे मार्केट असेल त्या मार्केटला त्यांनी ते नेलं. ही टूक द बंडल टू द मार्केट. आता त्यांनी ते मार्केटला नेलं. सोल्ड इट अँड बॉट सम मोर ग्राम विथ इट. आता त्यांनी ते सर्व बंडल जे होतं ते काय केलं, मार्केटमध्ये विकलं आणि त्याबद्दल त्यांनी सम मोर ग्राम विथ इट, त्याबद्दल त्यांनी ते विकलं आणि पैसे मिळवून मस्तपैकी आता एक्स्ट्रा काय आहे, ग्राम म्हणजेच हरभरे त्यांनी विकत घेतले. सोमदत्ता डिड दिस एव्हरी डे. आता हे जे होतं हे सर्व तो प्रत्येक दिवशी असा करत होता. ही बिकम वेल नोन अमंग द लेबर ॲज द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्राम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक. आता तो जे लेबर्स होते त्यांच्यामध्ये ही बिकम वेल नोन, त्यांच्यामध्ये काय झाला, प्रसिद्ध झाला. अमंग द लेबर्स, त्या मजूर लोकांमध्ये, ॲज द नाईस बॉय, एक चांगला मुलगा म्हणून, जो काय करतो तर स्वादिष्ट असे ते हरभरे आणि ग्राम आणि रिफ्रेशिंग वॉटर म्हणजेच काय तर ताजे पाणी देण्याबद्दल तो काय झाला त्यांच्यामध्ये प्रसिद्ध झाला. जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक, म्हणजे 2 काट्यांमध्ये तो त्यांना हे सर्व देत होता. मेनी ऑफ देम बिगन टू बाय हिज ग्राम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक फ्रॉम द वूड्स. आता त्यामधील भरपूर सारे लोक काय झाले, मेनी ऑफ देम, त्यांच्यामधील भरपूर साऱ्या लोकांनी काय केलं, त्याच्याकडनं ते ग्राम प्रत्येक दिवशी रोज विकत घ्यायचं सुरू केलं. देअर वे बॅक फ्रॉम द वूड, म्हणजे ज्यावेळेस ते जंगलातनं घरी परतायचे त्यावेळेस त्यांनी ते ग्राम विकत घ्यायला सुरू केलं. सोमदत्ता गॉट सेव्हरल बंडल ऑफ स्टिक एव्हरी डे बिकॉज नाव ही हॅड सो मेनी कस्टमर्स. आता सोमदत्ताला रोज काय व्हायचं, भरपूर सारे आता स्टिक मिळायला लागले. सेव्हरल बंडल्स, त्या स्टिकमधनं काय करायला लागले, भरपूर सारे बंडल बनायला लागले. आता त्याच्याकडे रोज कस्टमर वाढत होते ना. एव्हरी डे बिकॉज नाव ही हॅड सो मेनी कस्टमर, भरपूर सारे कस्टमर झाले होते. त्याच्यामुळे काय आता तो बंडलवरती बंडल जास्त वाढायला लागले होते त्याचे. वन्स व्हेन सोमदत्ता वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट. आणि एकदा काय झालं, वन्स व्हेन सोमदत्ता वॉज सेलिंग द स्टिक इन द मार्केट, ज्यावेळेस एकदा काय झालं, सोमदत्ता अशाच प्रकारे त्याच्या स्टिक होत्या, काट्या होत्या, तर मार्केटमध्ये घेऊन गेला विकायला. ही मेट अ पॉटर, त्याला एक काय मिळाला, कुंभार मिळाला. पॉटर म्हणजे काय, कुंभार. तर त्याला एक कुंभार मिळाला. ही निडेड वूड टू बर्न इन हिज द फर्नेस, म्हणजेच काय तर ते जे मडकी बनवतात त्याच्यासाठी काय, त्याला फर्नेस म्हणजेच मडकी बनवतात किंवा विटा ज्या भाजतात त्या विटा भाजण्यासाठी किंवा मडकी भाजण्यासाठी जे जाळ करावा लागतो, तर त्या जाळाकरता त्याला काय पाहिजे होत्या, तर ते बंडल हवे होते, काट्या हव्या होतात. बघा, इन रिटर्न फॉर द स्टिक ही गेव सोमदत्ता पॉट फॉर हिज ग्राम अँड अ फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. आणि आता त्यांनी ते बंडल त्या कुंभाराला दिले, पॉटरला दिलं. त्यानंतर त्या कुंभाराने काय केलं तर सोमदत्ता पॉट हिज ग्राम, त्यांनी त्या ग्राम ठेवायसाठी मोठे असे भांडे दिलेत. विथ अ फ्यू पिचर, म्हणजेच काही एक असे भांडे दिलेत की ज्यामध्ये तो वॉटर पाणीसुद्धा भरून ठेवू शकेल. अशा प्रकारे तो त्यांनी पैसे दिले नाहीत, त्या कुंभारांनी त्याला पैसे दिले नाही, त्याच्याकडनं लाकडं घेतलेत आणि त्या बदल्यात त्याला त्याचं जे हरभरे वगैरे आहेत ते ठेवायला काय दिले, भांडे दिले. त्याचप्रकारे पाणी ठेवायला भांडे दिले. सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी. आता हा सोमदत्ता जो होता तो 1 रुपयासुद्धा काय करायचा नाही, वेस्ट करायचा नाही. बघा,
हा आपल्या कमाईमधला किंवा कुठल्याच प्रकारचा 1 रुपया सुद्धा बिनखर्ची गमवायचा नाही. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हनिंग. हा काय करत होता की वर्क हार्ड, खूप कठीण असे परिश्रम तो करत होता. टू सेल द वूड म्हणजेच काय तर ते जे लाकडं आहेत ते विकायला तो खूप मेहनत करायचा. तो लाकडा काय करायचा तर सेल द वूड इन द मॉर्निंग, ते लाकडं तो सकाळी विकायचा. अँड द ग्राम इन द इव्हनिंग, ते सकाळी लाकडं विकून तो संध्याकाळी काय करायचा तर ते जे हरभरे आहेत ते विकायचा. परत दुसऱ्या दिवशी तो लाकडं विकायला जायचा, परत त्याच दिवशी संध्याकाळी हरभरे विकायचा आणि त्यांच्याकडनं लाकडं घ्यायचा. असं त्याचं रोजचं हे रुटीन बनलेलं होतं. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबर्स. आता एक दिवस असं झालं ना की एक दिवस असा झाला तो ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड्स फ्रॉम द लेबर्स. तो असा बनला की तो त्या जे लेबर्स होते, मजूर होते, आजपर्यंत आता मजूर काय करायचे, बंडल आणायचे, त्या बंडलमधनं काय करायचे त्याला 2 काठ्या द्यायच्या फक्त. तर ते 2 काठ्या द्यायच्यात. आता तो एवढा श्रीमंत झाला की तो त्या लेबरकडनं ते संपूर्ण त्यांच्याकडे जे आणलं त्यांनी काट्या आणल्यात त्या संपूर्ण काट्या तो विकत घ्यायचा तो श्रीमंत झाला. ही सॉल्ड इट ॲट अ गुड प्राइस इन द मार्केट. आणि तो काय करायचा त्यांच्याकडनं आता तो ते पूर्णच्या पूर्ण लाकडाच्या काट्या घ्यायचा. ही सॉल्ड इट ॲट अ गुड प्राइस इन द मार्केट. आणि तो चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये काय करायचा तर चांगल्या किमतीवरती तो त्यांना विकायचा. आफ्टर सम टाइम म्हणजेच काय काही वेळेनंतर किंवा काही दिवसानंतर ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन मार्केट. आणि काही दिवसानंतर काय झालं ही इवन सेट अप म्हणजेच काय त्यांनी आता त्याचं स्वतःचं दुकान जे होतं ते सुद्धा त्यांनी त्या मार्केटमध्ये टाकलं. बघा आतापर्यंत तो त्या मजुरांकडनं 2 स्टिक घेत होता, आता तो एवढा श्रीमंत झालाय की त्यांनी मजुरांकडनं जेवढे ते मजूर काम करून आणायचे, स्टिक वगैरे गोळा करून आणायचे, ते सर्व तो तिथेच जागेवरती विकत घ्यायला लागला. तो त्या मार्केटमध्ये विकायला लागला. आणि काही दिवसानंतर काय झालं तर त्यांनी त्या मार्केटमध्ये स्वतःचं दुकान टाकलं. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर. आणि तो त्याच्या ग्राहकांबद्दल काय होता पोलाइट म्हणजेच काय नम्र असणे किंवा सभ्य असणे, नम्र होता. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल अदर पेड हिम इन काइंड. आता त्यामधील ते जे कस्टमर्स होते काय करायचे त्याला कधी कधी काय करायचे तर पे करायचे, पैसे द्यायचे, म्हणजेच कॅशमध्ये नगदीमध्ये पैसे द्यायचे. व्हाईल अदर पेड हिम काइंड, नाहीतर काय वेगवेगळ्या प्रकारे ते त्याला वस्तू देत होते. जसं कुंभारांनी त्याला ते पिचर दिले होते, भांडी दिली होते ना, तशा प्रकारे त्याला काही ना काही देत असायचे. एकतर कॅश द्यायचे, एकतर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू द्यायचे त्याच्या बदलीत, म्हणजे तो जे ग्राम वगैरे द्यायचा त्याच्या बदलेमध्ये. दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. आणि तो काय करायचा ते जे काय देतील ते सर्व तो स्वीकार करायचा. सोमदत्ता ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. आता सोमदत्ता काय करायचा ऑलवेज फाउंड अशा शोधात असायचा की सम वे ऑफ द सेलिंग द आर्टिकल्स म्हणजे काय ज्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींचा शोध घेऊन तो त्यांना विकायचा. बघा त्यानंतर पेज नंबर 39 वरती लास्ट 3 पॅराज आलेले आहेत. आफ्टर अ फ्यू इयर, आता काही वर्षानंतर सोमदत्ता बिकम अ वेल्दी मर्चंट. वेल्दी म्हणजे काय अत्यंत श्रीमंत, वेल्दी मर्चंट अत्यंत श्रीमंत असा तो व्यापारी झाला इन द टाउन, त्याच्या शहरामधील. त्याच्या शहरामधील तो अत्यंत श्रीमंत असा काय झाला व्यापारी झाला. वन डे एक दिवस ही आज द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माउस. एक दिवस त्यांनी काय केलं तर एक दिवस त्यांनी त्या जो गोल्डस्मिथ आहे म्हणजेच काय सोनार आहे त्या सोनाराला काय करायला सांगितलं मेक हिम अ स्मॉल गोल्डन माउस. एक छोटासा असा काय करायला लावला सोन्याचा उंदीर बनवायला लावला. ही टूक द माउस टू अ रिच मर्चंट. आणि तो त्या माऊसला बनवलेला माऊसला काय केला तो त्या माऊसला घेऊन त्या रिच मर्चंट म्हणजे काय श्रीमंत असा जो मर्चंट होता हा तर अत्यंत श्रीमंत झाला होता, आता वेल्दी झाला होता. वेल्दी मर्चंट म्हणजे काय अत्यंत श्रीमंत आणि रिच म्हणजे काय श्रीमंत. तर बघा आता तो श्रीमंत मर्चंटकडे तो गेला. आय हॅड बॉरो अ डेड माउस फ्रॉम यू ॲज द कॅपिटल मेनी इयर अगो. आता त्यांना तो म्हणायला लागला
ते जे मर्चंट होते, रिच मर्चंट होते, त्यांच्याकडे तो गेला. आय हॅड बॉरोड अ डेड माऊस. मी तुमच्याकडनं काय एक मेलेला जो माऊस होता तो उधार घेतला होता. फ्रॉम यू ॲज अ कॅपिटल मेनी इयर अगो. तुमच्याकडनं तो एक भांडवल म्हणून तो उंदीर मी तुमच्याकडनं खूप वर्षाआधी काय घेतला होता, उधारीवरती घेतला होता. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आणि मी आज तो तुम्हाला परत द्यायला आलेलो आहे. प्लीज ॲक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. प्लीज हा जो सोनेरी उंदीर आहे किंवा माऊस आहे तो काय करा, तुम्ही स्वीकार करा. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. आता तो रिच मर्चंट, श्रीमंत मर्चंट, व्यापारी काय झाला, ग्रेटली सरप्राईज. तो खूप आश्चर्यचकित झाला. ही वॉज सो इम्प्रेस विथ द सोमदत्ताज बिझनेस स्किल दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. आता तो बघा, तो एवढा हे झाला की इम्प्रेस झाला की सोमदत्ताचं बिझनेस स्किल, जे व्यावसायिक कौशल्य आहे हे बघून तो एवढा इम्प्रेस झाला की दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन अ मॅरेज. त्यांनी स्वतःचीच मुलगी त्याला काय केलं तर मॅरेजला दिली. म्हणजेच काय, तिच्यासोबत त्याचं लग्न लावून दिलं. द सोमदत्ता हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. अशा प्रकारे हा जो सोमदत्ता होता हा कोण होता तर एक ऑर्फन बॉय होता. म्हणजेच काय, अनाथ मुलगा होता. अर्न मनी अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स, हार्ड वर्क अँड पोलाइटनेस. आता अशा प्रकारे त्यांनी काय केलं तर सभ्यपणे, आदराने, त्याच्या बुद्धिमत्तेने आणि कठीण परिश्रमाने काय केले तर अर्न मनी, खूप सारे पैसे कमवलेत. आणि तो जो रिच माणूस होता, रिच व्यापारी जो होता, त्याच्याच मुलीसोबत त्याचं लग्न लावून दिलं. त्या रिच व्यापाऱ्याने, म्हणजे एवढा आता तो श्रीमंत झाला होता. बघा, एक अनाथ मुलगा काय करू नाही शकत. म्हणजे काय बघा, फक्त आपल्यामध्ये काय असते, स्किल असायला पाहिजे. आपण अनाथ आहे, आपण आपली जे फॅमिली आहे ते बॅकग्राऊंड चांगलं आहे किंवा फॅमिली बॅकग्राऊंडच सर्व काही नाही, तर काय आपल्यामध्ये तेवढं ज्ञान असायला पाहिजे. बघा, आता त्यांनी उंदरापासून आपलं एवढं श्रीमंत बनवलं स्वतःला, है ना. त्याला कुठलं, त्याचे आई वडील कुठं श्रीमंत होते की काय होतं, काहीच नाही. तर तो एक अनाथ मुलगा होता, पण त्याचं जे स्किल होतं, जे टॅलेंट होतं, त्या मात्रावरती त्यांनी काय केलं, हे एवढं सर्व वैभव त्यांनी मिळवलं. इट इज नॉट नो वेदर द रिच मॅन्स सन लर्न एनी ऑफ द स्किल फ्रॉम द सोमदत्ता. आता इट इज नॉट नोन, आता हे काही माहिती नाही, वेदर द रिच मॅन्स सन, की तो जो श्रीमंत माणूस आहे त्याचा जो मुलगा आहे, लर्न एनी ऑफ द स्किल फ्रॉम द सोमदत्ता, सोमदत्ताकडनं काही शिकला असेल, याच्याबद्दल काही आयडिया नाही आहे, काही कल्पना नाही आहे. बघा, खूप छान असा लेसन आहे. आपल्याला काय स्किल महत्त्वाचं आहे, आपलं स्किल डेव्हलप करायचं. बघा, तुमचं बॅकग्राऊंड काही मायने राखत नाही. आपल्याकडे जर का ज्ञान असेल तर ज्ञानाच्या जोरावरती आपण काही करू शकतो. थँक्यू. यू लिसन ऑल ऑफ मी.